नमस्कार. आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र आपला 60वा वर्धापन दिन साजरा करतोय आणि या निमित्तानं महाराष्ट्राच्या बद्दलचं मंथन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत राज ठाकरे, जे सातत्यानं मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या बद्दल आक्रमक भूमिका घेताना आपण ज्यांना पाहिलेलं आहे. राजजी, आपलं स्वागत. महाराष्ट्र दिनाच्या भरपूर शुभेच्छा तुम्हाला. आणि आपण सगळेच जण आता खरं तर लॉकडाऊन मध्ये आहोत आणि लॉकडाऊन मधला हा खरं तर हिरक महोत्सवी महाराष्ट्र दिन आपण साजरा करतोय. काय तुमच्या पहिल्या भावना आहेत? किती सुखावणारं, किती त्रासदायक आहे आत्ताचं सगळं वातावरण, लॉकडाऊन खास करून? यात सुखावणारं काहीच नाहीये, कारण ह्याच्यात कुठच्याही बाजूने सुख नाहीये. परंतु अशा प्रकारे शांतता अनुभवायला मिळणं हे मला असं वाटतं गेल्या कित्येक वर्षामध्ये मला आठवतच नाही. मला जन्मापासून, कधीपासून, जेव्हापासून समज आली तेव्हापासून आठवत नाही कधी इतकी शांतता आपण कधी अनुभवली आहे. काहीतरी आपण बाहेरगावी जातो, कुठेतरी जंगलामध्ये किंवा इतर ठिकाणी जातो, त्यावेळेला जी शांतता असते आपल्याला असं वाटतं काय शांतता आहे. ती शांतता आपल्याला इथे आज शहरांमध्ये आणि सगळ्या ठिकाणी अनुभवायला मिळते. पक्ष्यांचे आवाज ऐकायला येत आहेत. ज्या दिवशी लॉकडाऊन सुरू झाला त्या दिवशी मी सकाळी माझी जी कुत्री आहे कन्या, तिच्याबरोबर खाली खेळत होतो. पहिलाच दिवस सकाळी, आणि एरवी कोकिळेचा जो आवाज नेहमीच येतो, आपल्याला सगळ्यांनाच ऐकू येतो इतर, पण इतक्या शांततेमध्ये इतक्या पक्ष्यांचे आवाज कधी ऐकले नव्हते. त्या कोकिळेचा आवाज, तो कुहू कुहू जो आवाज आहे, तो इतक्या शांततेत ऐकला नव्हता. ऐकू यायचाच, पण जसा जसा लॉकडाऊन वाढत गेला ना, तसा तसा तो कुहू कुहू जो आहे ना आवाज कोकिळेचा, तो मला कोविड असा ऐकू यायला लागला. म्हणजे सुरुवातीला जे सुख वाटत होतं, नंतर ते सुख नाही राहिलं. ते सुख राहिलं नाही. मला असं वाटलं कोविड अशी ओरडते की काय. पण एकूण आपण लॉकडाऊन ज्या पद्धतीनं पाळला जातोय महाराष्ट्रामध्ये, त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? लोकांचा त्याच्यामधला सहभाग, ज्या पद्धतीने लोकांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे होता, मिळतोय तसं? मला असं वाटतं अनेक ठिकाणी तो प्रतिसाद मिळालेला आहे, मिळतोही आहे. परंतु काही गोष्टी ज्याच्यामध्ये सरकारी नियोजनामध्ये काही ज्या त्रुटी आहेत, त्याच्यामधनं आपल्याला असं जाणवतं की बाबा लोक रस्त्यावरती येत आहेत किंवा लोक बाहेर येत आहेत. काही तुरळक काही गोष्टी सोडा, परंतु ज्या वेळेला तुम्ही लोकांना काही किराणा आणायचा असतो, काही रेशन आणायचं असतं, काही भाज्या आणायच्या असतात, काही गोष्टी आणायच्या असतात, त्याच्यासाठी जर समजा तुम्ही 2च तास जर समजा दुकानं उघडी ठेवली तर तिकडे गर्दी होणारच आहे. आणि अशा लॉकडाऊन मध्ये जर समजा तुम्ही लोकांना जर सांगितलं की बाबा सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी इतक्या वाजेपर्यंत जर समजा दुकानं उघडी, आता मला अनेक जण पुण्यामधनं पण मला सांगतायत की बाबा दूध तर सकाळी लवकर येतं, मग ते दूध घेण्यासाठी म्हणून तुम्ही सांगताय की आम्हाला तुम्ही 9 वाजता या म्हणून. असं कसं होईल? आणि जर समजा तुम्ही लोकांना तेवढी जर मोकळीक दिलीत काही गोष्टी आणण्यासाठी आणि दुकानं जर त्या प्रकारची जर उघडी ठेवलीत, लोक, मला असं वाटतं की ते जे काही डिस्टन्स ठेवण्याचं, अंतर ठेवण्याचं जे काही बंधन आहे ते पाळून लोक करतील या गोष्टी. पण सरसकट मला असं वाटतं की सगळ्या ठिकाणी असं होतंय असं मला काही दिसत नाही. काही ठिकाणची दृश्य मला चॅनलवरती आणि काही इतर फोटोग्राफ्स वगैरे आले त्याच्यामध्ये मी पाहिली, पण ते काही अगदी थोडक्या प्रमाणामध्ये ते आहे. परंतु ते आता ते किती राहील याची मला जास्ती चिंता आहे. म्हणजे मी आता जवळपास आता किती महिना, सव्वा महिना, 1.5 महिना झाला. परवा एक 3 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो. माझे एक मित्र आहेत, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा, हे दोघे जण गोरेगावला, ते तिथे काय ते नेचर्स बास्केट दुकान आहे, तिथे खरेदीसाठी गेले. तिथे ते काय अंतर बिंतर ठेवून उभे राहिले वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी घेतल्या. त्यांचा मुलगा गाडी चालवत होता, त्यांची पत्नी बाजूला बसली होती. तिथून ते हायवेला लागले आणि हायवेला लागल्या जवळपास एक 25-30 जणांनी
त्यांची गाडी घेरली आणि गाडी घेरून जेवण पाहिजे जेवण पाहिजे जेवण पाहिजे अशी ओरडायला लागली. तर त्यांची जी पत्नी होती तिने तो प्रसंग तिच्या लक्षात आला. तिने काच खाली केली. त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही लांब व्हा, तुम्हाला काय हवंय ते सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला जेवण पाहिजे. ती बोलली ठीक आहे मी तुम्हाला जेवण लगेच पाठवते. ते बोलले आम्हाला जेवण नकोय, आम्हाला तांदूळ हवे आहेत, आम्हाला काही तेल हवंय, आम्हाला काही गहू हवाय. आता तिने बरं ती बोलली की मी लगेच तुम्हाला पाठवते. ती घरी गेली, ते सगळं सामान वगैरे सगळं मागवलं. किती जण विचारलं तर ते साधारणपणे काहीतरी एक 40-45 जण होते. तिने ते सामान दुसऱ्या दिवशी सगळं पॅक केलं, त्याला घेऊन गेली. ते सगळे जण तिची वाट बघत उभे होते. आता अशा जर अनेक घटना अनेक गोष्टी आज घडतायत, हे तुम्ही शेवटी किती वेळ हे चालू ठेवणार आहात, याला पण काही मर्यादा असल्या पाहिजेत. मी समजू शकतो की अशा प्रकारचं संकट जगाने कधी पाहिलं नव्हतं, मला मान्य. परंतु शेवटी आपण लॉकडाऊन मध्ये आहोत. किती काळ आपण लॉकडाऊन मध्ये असणार आहोत? उद्या लॉकडाऊन ज्यावेळेला तुम्ही काढणार त्यावेळेला लॉकडाऊन तो तुम्ही कसा काढणार आहात याचा कुठे केंद्राकडनंही राज्याकडनंही काही सांगितलं जात नाहीये. आणि मग कसं आहे, शेवटी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आज तुम्ही 3 तारीख दिली आहे, मग अशाच बातम्या सुरुवात होतात की बाबा नाही कदाचित 18 पर्यंत होईल, मग काही म्हणतात 30 मे पर्यंत चालू राहील. हे शेवटी तुम्ही किती पुढे 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 किती नेणार आहात? तो असा काही करोना असा काही मरणार नाहीये तो. बरं असं नाहीये ना की बाबा तुम्ही समजा सांगितलं 18 तारीख, तर 18 तारखेच्या संध्याकाळच्या फ्लाईटने बाबा संध्याकाळच्या फ्लाईटने करोना चाललाय, मग आपण नंतर आपण सगळं उघडू, असं नाहीये काही. की बाबा त्याचं रेल्वेचं बुकिंग आहे 18 तारखेचं की 3 तारखेचं त्याचं रेल्वेचं बुकिंग आहे, तो 3 तारखेला बाबा रेल्वेने चाललाय. शेवटी किती काळ तुम्ही ह्या गोष्टी बंद ठेवणार आहात, त्याचा संपूर्ण त्याचा देशावरती, राज्यावरती, शहरांवरती होणारा आर्थिक परिणाम आपण पाहायला पाहिजे. एकूण त्याच्यामध्ये रुग्ण नेमके किती उभे राहत आहेत, त्याच्यातनं मृत्यूंचं प्रमाण किती आहे. मग जर समजा आपण पाहिलं तर याच्यामध्ये अनेक साथी आहेत, अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण प्रचंड आहे भारतामध्ये. आपण साधी गोष्ट आपण जर समजा टीबीचं उदाहरण घेतलं तर आता तुम्ही रेल्वे अपघात घ्या, रस्त्यावरचे अपघात घ्या. आता रस्त्यावरचे अपघात ज्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावरती जवळपास वर्षाला आपल्या देशामध्ये काहीतरी 1-1.5 लाख वगैरे काहीतरी रस्त्यावरच्या अपघातांमध्ये माणसं जातात दुर्दैवाने. म्हणून कोणी गाडीत बसायचं बंद करतं का? कोणी बसमध्ये बसायचं बंद करतं का? शेवटी सरकारलाही या गोष्टींचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आत्ताच्या वेळेला बोलतोय मी. सुरुवातीला सगळं ठीक वाटलं, परंतु हे आता किती काळ तुम्ही हे शेवटी पुढे 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 नेणार आहात? असा काय तो एका दिवसात मरणारा तो काही भाग नाहीये करोना. नाही, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं वाटतंय की आपण कोरोना बरोबर जगायला शिकलं पाहिजे. म्हणजे आत्ताची प्रिकॉशन म्हणून समजा काय 3 तारखेपर्यंत समजा आणखीन काही काळासाठी आणखीन समजा तो मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तो वाढवला गेला तरी सुद्धा आपल्याला हे शिकलं पाहिजे समाज म्हणून की आता आपल्याला ह्याच्या बरोबर जगायचंय. तुम्ही काळजी घ्या पण ह्याच्या बरोबर आपल्याला राहायचंय, भान ठेवा. अर्थातच तुम्ही जपानमध्ये जर गेलात किंवा तुम्ही काही चीन मधल्या काही भागांमध्ये गेलात, मी खूप पूर्वीपासून बघतोय त्यांच्याकडे ते मास्क लावून लोक फिरतातच आहेत. तिथे कुठचा डिसीज असो किंवा नसो, पण लोक अंतर ठेवून असतात, लोक मास्क लावून असतात, ते त्यांची काळजी घेत असतात. या काळजी घेऊन तुम्हाला पुढे जावंच लागेल ना. तो कोरोना कधी संपेल ह्याच्यावरती तुमचा लॉकडाऊन अवलंबून असेल असं नाही चालणार याच्या पुढे. म्हणजे लॉकडाऊन कधी उठला तरी सुद्धा हा जो काही कोरोना व्हायरस आहे तो काही समाजातून डिसअपिअर होणार नाहीये, गायब होणार नाहीये, तो कुठेतरी असणारच आहे. आणि त्यामुळे जेव्हा लॉकडाऊन उठेल तेव्हा त्याचा जो काही परिणाम तो करायचा आहे तो करेलच. त्यामुळे आपण जास्तीत जास्त सावधगिरी बाळगून काळजी घेऊनच वावरलं पाहिजे. पूर्ण काळ बंद ठेवण्यानं काही साधणार नाही असं तुम्ही म्हणताय. काही साधणार नाही, काही साध्य होणार नाही त्यातनं. पण म्हणजे आपण देश म्हणून बघूया, महाराष्ट्र म्हणून बघूया, खास करून आज महाराष्ट्र दिन आहे आणि आपल्याला 60व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण बोलतोय. तुम्हाला या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या पुढची मोठी चॅलेंजेस काय दिसत आहेत, खास करून हा कोरोना, हे लॉकडाऊन, हे सगळं असताना?
कसं आहे, महाराष्ट्र हा प्रगतिशील पहिल्यापासून आहे आणि एक उत्तम चाललेली गाडी अचानक जर समजा तुम्ही बंद केली तर सुरू करायला मला असं वाटतं थोडा वेळ जाणार आहे त्याचा. आणि पुन्हा सगळे उद्योगधंदे याच्यामध्ये नोकऱ्या किती गेल्या असतील आपण कल्पनाच नाही करू शकत. मला काल कोणीतरी मला आकडा सांगितला त्याप्रमाणे काहीतरी देशामध्ये 14 का 15 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कदाचित हा आकडा जास्ती असेल, कदाचित हा आकडा कमी असेल, परंतु अशा प्रकारे जेव्हा नोकऱ्या जातील त्यावेळेला ती लोक काय करतील. आज महाराष्ट्रामधले अनेक परप्रांतीय आज त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जायचं बघतायत. आता परवा दिवशीच त्यांना काहीतरी जाण्याची मुभा दिली. मुभा जरी तुम्ही दिलीत तरी पण एक राज्य अडता कामा नये. उद्या ते समजा गेले तिथे आणि समजा आलेच नाहीत, काही त्यांच्या वेळेप्रमाणे आलेच नाहीत, तर उद्या काय हातावर हात ठेवून बसायचं का आपण. या सगळ्या अनेक गोष्टी, त्याला अनेक काय म्हणू आपण त्याला, स्तर आहेत, लेयर्स आहेत अनेक. याच्यावरती सरकारने आत्ताच या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आज ते उद्या कुठच्या तरी दुसऱ्या राज्यांमध्ये गेलेत, परत ज्यावेळेला येतील त्यावेळेला ते परत मोठ्या प्रमाणावरती तिकडनं काहीतरी अजून करोना आणि त्या सगळ्या काहीतरी गोष्टी घेऊन येतील. त्याची तपासणी कोण करणार आहे. पण राज्य महाराष्ट्रासमोरचं सगळ्यात महत्वाचं, मला महाराष्ट्राच्या समोरचं सगळ्यात महत्वाचं आत्ताचं दिसतंय ते आर्थिक संकट. हे खूप मोठं संकट आहे. याला आपण कसे सामोरे जाणार आहोत आणि केंद्रानेही काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे राज्यांच्या बाबतीत. म्हणजे आता हे तुम्ही जीएसटीचे पैसे अजून आलेले नाही आहेत राज्यांना. मी त्या दिवशी तो सांगितलं होतं की तुम्ही काय ते वाईन शॉप्स सुरू करा. काहींना वाटलं काय बाबा वाईन शॉप सुरू करा म्हणजे तळीरामांची काय बाजू घेतली वगैरे. याच्यात तळीरामांचा काय संबंध येतो. प्रश्न असा आहे की तुमच्याकडे तात्काळ पैसे राज्याला कुठून येणार आहेत, त्याचा सोर्स काय आहे. हाच सोर्स आहे, दुसरा काय सोर्स आहे. कारखाने उघडा म्हणून सांगतायत, कारखाने उघड, याच्याऐवजी कारखाने उघडा, मग उघडा. आणि असं आहे ना की महाराष्ट्रामध्ये मी काही दारूचे गुत्ते सुरू करा म्हणून नाही सांगितले, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांना तुम्ही परवानगी दिलेली आहेत, लायसन्सेस दिलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये काही दारूबंदी नव्हती. लॉकडाऊनच्या आधी सुरूच होतं ना सगळ्या गोष्टी. आणि हे खातं किती महत्वाचं आहे हे त्या खात्यावरती जे आजपर्यंत राहून गेलेले आहेत त्यांना नक्की त्याची जाणीव आहे, माहिती आहे त्यांना. पण ह्या बारीक बारीक या सगळ्या गोष्टींकडे आता राज्यांनी या गोष्टींचा विचार करणं खूप आवश्यक आहे. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया की महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, तुमचं टेलिव्हिजन सिरियल्स आहेत. आज उद्या हे सुरू होणार की नाही होणार, ही लोक काय करणार. लोक उद्या थिएटरमध्ये जाणार की नाही जाणार. नुसतंच रोज आपण करुणा 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 करतो, पण त्याच्या भोवती ज्या काही गोष्टी येतात त्याचा आपण काही विचार करताना सरकारकडनं तरी समोर येताना काही दिसत नाहीये. आता याच्यातल्या एक गोष्ट जी आता तुम्ही बोललात ते परप्रांतीयांच्या बद्दल, तर परप्रांतीयांच्या बद्दल मनसेनं आणि तुम्ही खास करून खूप आग्रही आणि आक्रमक भूमिका गेल्या अनेक काळापासून घेत आहात. आता जे काही परप्रांतीयांना उत्तर प्रदेश परत बोलवतोय, बिहारची त्याच्याबद्दलची भूमिका थोडी तळ्यात मळ्यातली आहे, पण उत्तर प्रदेश म्हणते की आमच्या सगळ्या लोकांना आम्ही घेऊन जाऊ. हे परप्रांतीय परत जाण्याकडं तुम्ही कसं बघताय, तुमचं त्याच्याबद्दलचं मत काय आहे. कसं आहे, याच्यामध्ये मी ह्याच्या अगोदरही अनेकदा बोललेलो आहे की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावरती संकट येईल, महाराष्ट्रावरती अवलंबून राहून तुम्ही तुमचं राज्य सोडून इकडे या राज्यामध्ये आलात, इथे सगळे पैसे कमवलेत, इथे तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यात, आणि ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला तुम्हाला तुमचं राज्य आठवतं, त्यावेळेला तुम्ही तिकडे परत निघून जाता. मग तुम्ही करत असलेल्या इकडची जी कामं आहेत हे कोण करणार आहे, काय करणार आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की महाराष्ट्र जो अवलंबून राहणं जे आहे ना, याचा महाराष्ट्राने कुठेतरी विचार करणं आज आवश्यक आहे. उद्या संकट आल्यानंतर ही जर माणसं निघून जाणार असतील तर काय उपयोग आहे. नाही, पण महाराष्ट्र त्यांच्यावर अवलंबून आहे कारण त्यांचं ते चीप लेबर मिळतं, स्वस्तातले कामगार मिळतात, म्हणून लोक त्यांच्यावर विसंबून राहतात. महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही जर समजा मराठवाड्यामध्ये बघितलं
विदर्भाच्या काही भागामध्ये बघितलं, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बघितलं. आज अशी अनेक मुलं आहेत की जे कामं शोधतायत. आपण सांगतच नाही आहोत की महाराष्ट्राच्या जी शहरं आहेत, या शहरांमध्ये कोणत्या प्रकारची कामं आहेत, या कोणत्या प्रकारची कामं करण्यासाठी म्हणून तुम्ही इथे आलं पाहिजे. त्याचबरोबरीने आपण जर समजा बघितलं तर मराठी मुलं बिनकामाची आहेत, काही काम करत नाहीत असं नाही आहे. अनेक ठिकाणी लोक काम करतायत. आता काही जे गोष्टी आहेत त्यांची जे काय म्हणू आपण त्याला, त्यांची त्यांची स्वतःची खासियत असते. उद्या तुम्ही कार्पेंटरी जर समजा घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला राजस्थानी लोक आणि काही मुस्लिम लोक हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात. आणि ते त्यांचा ते पारंपरिक त्या गोष्टी ते आजपर्यंत करत आलेल्या गोष्टी आहेत. ते मराठी मुलं ज्या काही गोष्टी करतात ते त्यांना नाही करता येणार. ते इथे असणं हा माझा भाग नाहीये, ते इथे येणं हा माझा विषय नाहीये. पण इथे येऊन दादागिरी करणं ह्याला माझा विरोध आहे आणि तो राहणार. माझं असं म्हणणं आहे की इथे या, तुमचे काय 4 पैसे तुम्हाला कमवायचे, मान्य मला, ही देवाणघेवाण जगभर असते. परंतु याच्यातनं तुम्ही तुमची दादागिरी या राज्यामध्ये आणा तर ते खपवलं जाणार नाही. हे आजपर्यंत मी बोलत आलो आणि बोलत राहणार. राजजी, खरं तर माझी अपेक्षा हीच आहे त्यांच्याकडनं की आज जर समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलेला आहात, इतकी वर्ष जर महाराष्ट्रामध्ये आहात, तुम्ही महाराष्ट्राचे व्हा. संकटकाळी जर समजा परत तुम्हाला तुमचंच राज्य जर दिसणार असेल आणि तुम्ही महाराष्ट्र सोडून जाणार असाल, हे काही योग्य नाही. तुम्हाला आता वाटतं की जे बाहेरच्या राज्यातून आलेले आहेत त्यांनी आता इथंच राहिलं पाहिजे, त्यांनी जाण्याची घाई करू नये असं तुम्ही म्हणताय? नक्की म्हणतोय. तुम्ही आज महाराष्ट्राला साथ देणं गरजेचं आहे, सोडून काय जात आहे. पण मग असं त्याच्याबद्दल असं म्हटलं जाईल की तुमच्या आतापर्यंतच्या भूमिकेच्या हे विपरीत होत आहे. नाही, अजिबात नाहीये. मी पहिल्यापासून हीच गोष्ट सांगत आलो. आता माझ्या संपूर्ण भाषणामध्ये जर समजा एकच कुठतरी वाक्य उचलायचं असेल, उचला. मी पहिल्यापासून हेच सांगत होतो, महाराष्ट्राचे व्हा, मराठी बोला, तुम्ही मराठी भाषा शिका. तुमच्यासाठी आम्ही हिंदीत नाही बोलणार. आणि एवढं सगळं केल्यानंतर जर समजा तुमची परत जर समजा इथल्या समाजावरती, माझ्या मराठी समाजावरती जर दादागिरी होणार असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. ही गोष्ट मी त्या तो कोणता तुम्हाला आता मध्यंतरी होता बघा, तो पिरपिर करत होता पांडे का कोण, दुबे, त्याला पकडलं होतं बघा, दुबे. त्याने जो काही युपी बिहारी लोकांचा जो काही मेळावा ठेवला होता त्याच्यामध्ये देखील मी हीच त्यांच्यासमोर ही भूमिका मांडली होती. कित्येकदा त्यांचं वाईटही वाटतं. पण ते ज्या वेळेला आल्यानंतर ज्या वेळेला मान खाली घालून येतात आणि नंतर जी काय मान ताठ करतात, ही गोष्ट काही चांगली नाही, योग्य नाही, ती खपवली जाणार नाही, हे निश्चित. महाराष्ट्राची निर्मिती झाली ती काही सहज झाली नाही, खूप मोठा त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला. आता आपण 60 वर्षांनंतरही हे बघतोय की हा संघर्ष आपला काही संपतच नाहीये. म्हणजे आज सुद्धा भाषेच्या बद्दल आग्रही असणं ही आपली गरज बनलेली आहे. जर नाही आपण आग्रही राहिलो तर काय होईल त्या भाषेचा असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आज निर्माण आहे. आणि ती फक्त मुंबईपुरती आणि पुण्यापुरती नाहीये. गेल्या काही वर्षामध्ये मला जो बदल जाणवतोय तो आता ग्रामीण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी तुम्हाला व्यवहार सगळे हिंदीमध्येच होताना दिसतात. जी पूर्वी एक 5-25 वर्षांपूर्वी परिस्थिती नव्हती. दुकानदार तुमच्याशी मराठीत बोलायचे, गिराईकही मराठीतच बोलायची आणि गिराईक मराठी आहे म्हणून दुकानदारांना मराठीतून बोलणं हे अनिवार्य वाटायचं. आज तशी परिस्थिती उरलेली नाहीये. हे जे आपलं मराठीचं प्रेम, आपल्याला अभिमान खूप आहे, पण आपलं मराठी प्रेम हे कुठेतरी कमी पडतंय आणि आपण आपल्या हातून सोडून देतोय आणि त्याच्यामुळे ही संघर्ष करायची वेळ येते. तर याच्यातून आपण म्हणजे सुधारणार कधी, बाहेर कधी पडणार आपण? मला असं वाटतं की त्याला अनेक कंगोरे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची प्रगती हेच महाराष्ट्रावरती संकट घेऊन आलं. म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये जी प्रगती व्हायला पाहिजे होती ती न करता तिकडची लोक जर उठून जर इकडे येणार असतील, मला मागे मी एकदा म्हटलं होतं की समजा उत्तर प्रदेश हा एक समजा भाग घेतला, मला एक 50 वर्षापूर्वीची जर समजा गोष्ट घेतली तर त्याला दाक्षिणात्य महाराष्ट्रामध्ये खूप यायचे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी यायचे. त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये दाक्षिणात्यांच्या विरोधात संघर्ष झाला. दक्षिण भारत प्रगत झाला, ती माणसं यायची बंद झाली.
आज समजा उत्तर प्रदेश जर समजा आपण घेतला, खास करून उत्तर प्रदेश, तर आतापर्यंत जेवढे पंतप्रधान या देशामध्ये झाले त्यांचा मतदारसंघ हा उत्तर प्रदेश राहिला. पंडित जवाहरलाल नेहरूंचा मतदारसंघ उत्तर प्रदेश, तुमचा शास्त्रींचा, इंदिराजींचा, राजीव गांधींचा, व्हीपी सिंग यांचा, अटल बिहारीजी वाजपेयी यांचा, आज नरेंद्र मोदींचाही उत्तर प्रदेशच आहे. इतके पंतप्रधान ज्या राज्यामधनं बाहेर पडतात त्या राज्याची प्रगती होत नाही आणि त्या राज्यामधनं लोक बाहेर पडतात आणि दुसऱ्या राज्यांमध्ये येतात आणि त्या दुसऱ्या राज्यांना त्रास व्हायला लागतो. ही गोष्ट आपल्या राज्यकर्त्यांनी पाहणं गरजेचं नाही का? पण तुम्हाला का पाळत नाहीत? का नाही झालं हे? म्हणजे साधी गोष्ट, मध्यंतरी जेव्हा रिक्षाची परमिट द्यायची वेळ आली आणि त्याच्यामध्ये हा नियम आहे की रिक्षाची परमिट मराठी जर तुम्हाला येणं अनिवार्य आहे, तर त्याला सुद्धा सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून ते हाणून पाडलं. म्हणजे जो बेसिक तुमचा कायदा सांगतो ज्या गोष्टी, हे जे राज्यकर्ते आहेत ना यांचा म्हणजे हे कणाहीन झाले सगळे. आपलं काय आहे, आपलं बलस्थान काय आहे? महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राने, म्हणजे ज्याला आम्ही तेव्हा देश नावाची काही गोष्ट नव्हती, परंतु या महाराष्ट्राने जे काही वर्चस्व गाजवलं आणि ते पण कुठपासून कुठपर्यंत, साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर महाराजांचा राज्याभिषेक 1674 झाला. त्याच्यानंतर औरंगजेब 1707 गेला आणि 1707 ते मला असं वाटतं 1818 पर्यंत हे मराठा साम्राज्य या संपूर्ण भूभागावरती, या भूमीवरती वर्चस्व गाजवत होतं. आणि तो महाराष्ट्र आज मला दिसत नाहीये. तेवढं लांब कशाला जायला पाहिजे? आतापर्यंत माननीय बाळासाहेब होते, इतके मोठमोठे नेते आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये होते की ज्यांनी महाराष्ट्राची मान दिल्लीश्वरांसमोर कधी झुकवली नाही, वाकवली नाही. 4 खडे बोल सुनावले त्यांना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्र देखील महाराष्ट्राचं ऐकायचं, देश देखील महाराष्ट्राचं ऐकायचं. काहीतरी बोलतायत ते सगळे. जर समजा तुम्ही इझम बघितले, तुम्ही हिंदुइझमचा जन्म महाराष्ट्रातनं, कम्युनिझमचा जन्म म्हणजे तुम्ही बघितलं तर श्रीपाद अमृत डांगे, तुम्ही समाजवाद, इथं सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने दिल्या. ही साधू संतांची परंपरा, जी शिकवण, जे शिवरायांचं बंड, ते बंड म्हणजे मला या सगळ्या गोष्टींचा अभिमानच वाटतो की ज्यावेळेला सुभाष चंद्र बोस ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आले होते आणि ते सिंहगडावरती गेले होते, त्यावेळेला त्यांच्याबरोबर काही त्यांची बंगालमधलं काही कवी आणि काही इतर साहित्यिक त्यांच्याबरोबर काही लोक होते. त्यावेळेला सुभाष बाबूंनी त्या सर्व लोकांना सांगितलं की तुम्हाला जर काही लिहायचं असेल ना तर या शिवछत्रपतींवरती लिहा, काव्य करा यांच्यावरती, लेख लिहा यांच्यावरती. हे जेवढं तुम्ही लिहाल यांच्यावरती, जेवढं लोकांमध्ये पसरेल तेवढं स्वातंत्र्य आपल्या जवळ येत जाईल. हा महाराष्ट्राचा इतिहास जो देशाला माहिती, आज तो महाराष्ट्रात विसरलाय आपला स्वतःचा इतिहास, स्वतःचा वाडा. नाही, यशवंतराव चव्हाण जेव्हा महाराष्ट्र त्यावेळेला सांगलीमध्ये जे यशवंतराव चव्हाणांनी एक भाषण केलं होतं, तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की मला काही काही वेळेला अशी भीती वाटती की महाराष्ट्र इतका चांगलं महाराष्ट्रात आहे की याला कुणाची दृष्ट लागणार नाही ना, असं त्यांनी पहिल्या दुसऱ्याच त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी बोलून दाखवलं होतं. मला आता मागं वळून बघताना असं वाटतं की स्वतंत्र महाराष्ट्र म्हणजे निर्मिती झाल्यानंतर अनेक क्षेत्रांमध्ये आपण आघाडीवर होतो. मग साहित्य असेल, संस्कृती असेल, विज्ञान असेल, कला असेल. आज आपण त्या क्षेत्रांमध्ये ती आपली आघाडी ठेवून आहोत का याचा विचार करण्याची वेळ आहे. तुम्हाला स्वतःला काय वाटतं की कोणत्या क्षेत्रामध्ये आपण त्यावेळेसारखी आघाडी मिळवून आहोत? तुम्ही किती समाधानी आहात आत्ताच्या आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्थानाबद्दल? ते कसं आहे, बाकीची तशी राज्यही आता मोठी होत आहेत, मोठी झालेली आहेत, महाराष्ट्राकडे पाहूनच झालेली आहेत, त्यामध्ये काही वाद नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं जे वेगळेपण, महाराष्ट्राची ज्याला एक सांस्कृतिक जडणघडण ज्याला आपण म्हणतो,
ती महाराष्ट्र कुठेतरी विसरलाय असं वाटतं. सगळ्या गोष्टी अशा हा ठीक आहे रे चालायचंच, म्हणजे अशुद्ध मराठी बोललं तरी हा तुम्हाला समजलं ना. पण जर आपण भाषेकडे पण जर समजा असंच बघणार असू, असं नाही चालणार ना. प्रत्येक गोष्ट हा ठीक आहे चालायचंच, हे जे चालायचंच आहे ना, याच्यामध्ये आपण आपला बाणा विसरून गेलो. आपण म्हणजे आत्ता मला जे चित्र महाराष्ट्राचं जे दिसतंय ते भांबावलेपणाचं दिसतंय. म्हणजे आमच्या अनिल शिदोरेंनी एक फार छान शब्द फार छान वापरलाय की महाराष्ट्राचं होकायंत्र बिघडलंय. की जो महाराष्ट्र देशाला दिशा देणारा महाराष्ट्र, तो महाराष्ट्र हा चाचपडताना दिसतोय. आणि ते चाचपडणे याच्यासाठी आहे की जे आपले स्वकीय म्हणून जे राज्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, तेच जर हतबल असतील, त्यांनी जर गुडघे टेकले असतील, तर शेवटी समाजाने पाहायचं कोणाकडे. नाही, राज्य याच्यामध्ये राज्यकर्त्यांचं गुडघे टेकणं आपण म्हणजे ती एक गोष्ट आहे, पण दुसरीकडं हा जो प्रश्न आहे की आज मराठी बोलणं हे सुद्धा आपल्याकडं डाऊन मार्केट जर वाटायला लागला असेल तर त्यात समाजाचा सुद्धा दोष आहेच ना. म्हणजे मी सांगलीमध्ये असेल, बीडमध्ये असेल, औरंगाबादमध्ये असेल, मी अनेक ठिकाणी बघतो की तिथल्या बाजारपेठांमध्ये गेल्यानंतर आता मराठी तुम्ही म्हणजे साधारण बोललंच जात नाही, हिंदीमध्येच बोललं जातं. तर ही जी आपण म्हणजे हे जे आपण आपल्यावर ओढवून घेतली परिस्थिती, समाजाचा काही दोष आहे की नाही याच्यामध्ये? आपण राज्यकर्त्यांना किती दोषी धरणार प्रत्येक गोष्टीसाठी? प्रश्न असा आहे ना की या सगळ्या गोष्टी ह्या माणूस कुठे ना कुठेतरी पाहत असतो, कोणाकडनं तरी ती गोष्ट घेत असतो. मी आता मध्यंतरी मी पश्चिम बंगालला गेलो होतो. तिकडे पश्चिम बंगालला गेल्यावरती ज्या मी हॉटेलमध्ये होतो, जी लोक मला भेटायला आली, ते आपापसात बंगाली भाषेमध्ये बोलत होते. आता ही गोष्ट ज्या वेळेला त्यांच्याकडचे साहित्यिक, त्यांच्याकडचे विचारवंत, त्यांच्याकडचे जे कोणी प्रतिष्ठित लोक असतील, ते हा संस्कार लोकांवरती ठेवत असतात. आज जर त्याच लोकांनी जर समजा चाचपडायला सुरुवात केली, तर तुम्ही खालच्या खाली काय तुम्ही दोष देणार आहात? या मुलांना तरी काय दोष देणार आहात? हे टिकवून ठेवणं हे आपलं काम असतं. शेवटी सरकार, मी राज्यकर्ते एवढ्यासाठी म्हणतो, एरवी तुम्ही ज्या वेळेला लोकांसमोर जाता त्यावर लोकांना काहीतरी सांगायला जाता, लोकांना काहीतरी शिकवायला जाता, लोकांना काहीतरी असं सांगता की ज्याच्यातनं तुम्ही अशा गोष्टी करणार आहात म्हणून माझ्या हातामध्ये राज्य द्या, माझ्या हातामध्ये सरकार द्या. मग त्याचबरोबर भाषेचा अभिमान देखील त्यांनी शिकवला पाहिजे, सांगितला पाहिजे. पण हे चाचपडणं जे आहे ते अलीकडच्या काळामध्ये सुरू झाले, गेल्या 10-20 वर्षामध्ये? का तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राच्या निर्मिती झाल्यापासूनच ती प्रक्रिया सुरू झाली चाचपडण्याची? नाही, मला नाही वाटत. त्याचे जर समजा आपण 2 भाग केले ना, आता जे सध्या चालू आहे ना की बाबा जगाने आता कसं बघायचं, बिफोर करोना आणि आफ्टर करोना, असं जे काही चालू आहे. मी जर महाराष्ट्राकडे बघितलं तर मी महाराष्ट्राकडे 90च्या अगोदरचा महाराष्ट्र आणि 90च्या नंतरचा महाराष्ट्र, 95 खरं तर 95च्या अगोदरचा महाराष्ट्र आणि 95च्या नंतरचा महाराष्ट्र, याच्यामध्ये खूप फरक पडला. मला आज एक गोष्ट सांगतो की त्यावेळेला माननीय बाळासाहेबांनी एक योजना आणली होती, झोपडपट्टीवासियांना मोफत घरं. मी निश्चित सांगतो बाळासाहेबांचा उद्देश फार चांगला होता, उत्तम होता. याचं कारण आज अनेक ठिकाणी आपली मराठी लोक ही झोपडपट्ट्यांमध्ये राहत होती. तुम्ही जर आज भांडूप बिंडूप वगैरे या सगळ्या भागामध्ये जर समजा तुम्ही गेलात, ठाण्याच्या अनेक भागामध्ये गेलात, अनेक मराठी लोक होती की जे बाबा ज्याला घरांची गरज होती की झोपडपट्ट्या काढून टाका आणि मग त्याचा तो काय ते फेसाय वगैरे सगळ्या गोष्टी करून त्याला चांगली घरं द्या. उद्देश चांगला होता. पण मुंबई महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फुकट घरं मिळतायत, याच्यावरनं तुम्ही काढून बघा मी काय बोलतोय ते. 95च्या अगोदर आलेले परप्रांतीय आणि 95च्या नंतर आलेले परप्रांतीय ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मग ती जी घसरण आहे ना भाषेपासून इतर सगळ्या गोष्टीची जी घसरण आहे, ही नंतर 95 नंतर सगळी सुरू झालेली आहे. ते आता आपण घसरत आता आपण 2020 पर्यंत आलोय. ही घसरण जर थांबवायची असेल तर मला असं वाटतं आपल्या देशातले, आपल्या राज्यातले जे प्रतिष्ठित लोक आहेत, जे साहित्यिक आहेत, पत्रकार आहेत, संपादक आहेत,
नेते आहेत, या लोकांनी ही भाषा जगवणं गरजेचं आहे, वाढवणं गरजेचं आहे, वृद्धिंगत करणं गरजेचं आहे. म्हणजे अन्यथा युतीचं तुम्ही नुसतं समाजावर ढकलून नाही चालायचं आपल्याला. नाही, म्हणजे हेतू हेतू चांगला असेलही, पण युतीच्या पहिल्या सरकारमुळे महाराष्ट्राच्या घसरणीला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. त्या एका गोष्टीने म्हणजे मुंबई पुणा रस्ता ज्यावेळेला झाला त्याचा काही असा काही वाईट परिणाम झाला. अर्थात पुण्याचं गणित बिघडलं तो भाग वेगळा. एक सुंदर टुमदार जे काही छान पुणे होतं त्याचं जे काय अकराळ विकराळ स्वरूप आज झालेलं आहे, खरं तर सगळ्याच शहरांचं झालेलं आहे. आपल्या काही त्याला आकार उकारच उरलेला नाहीये. माझ्या अनेक भाषणामध्ये मी सांगतो की कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शिव, म्हणजे ज्याला आपण सायन म्हणतो, इथपर्यंतची जर मुंबई तुम्ही काढली तर ती प्लांट सिटी आहे, कारण ती इंग्रजांच्या काळात. आणि नंतर जे काही झालंय ते आपल्या लोकांच्या काळात झालं. नाही, परवा रतन टाटाने त्याच्याबद्दल बोलून दाखवलं ना. रतन टाटाने सांगितलं की ज्या पद्धतीनं राजकारणी आणि बिल्डर आणि ते सगळे त्यांनी जे काय भयंकर करून टाकलं मुंबईचं, त्याच्यामुळे आज कोरोनाला आवर घालणं अवघड झालंय. तुम्हाला आठवत असेल तर ही मागणी मी केली होती खूप गेल्या, मला वाटतं 2014ला पण केली होती आणि त्याच्या अगोदरच्या पण विधानसभेला केली होती, की झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही सरकारने स्वतःच्या हातामध्ये घ्यावी, बिल्डरांच्या ताब्यात देऊ नये. हे सगळे बिल्डर सगळे त्याच्यातनं तगडे झाले या सगळ्या गोष्टी. आणि मग त्याच्यातनं जे वातावरण जे बिघडतं ना, सामाजिक वातावरण बिघडायला जे लागतं ना, मग प्रत्येकाला वाटतं बाबा मला पण पैसे पाहिजेत, मला पण अशा सोयी पाहिजेत, मला पण अशा गोष्टी करायच्यात, मला पण हे करायचंय. महत्वाकांक्षा असणं काही चुकीच्या गोष्टी नाहीयेत, परंतु आपण स्टेकला काय लावतो? आपण राज्य, आपली भाषा, आपली माणसं. पण आता जेव्हा आपण 60 वर्षांचा दांडोळा घेतोय, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रानं या 60 वर्षामध्ये काय कमावलं आणि काय काय गमावलं? जे कमावलं तेच गमावलं ना. काय कमावलं? महाराष्ट्राने पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्या साधू संतांचा ज्या काय सांस्कृतिक वारसा, शिवछत्रपतींचा जो बाणा, आज तुम्ही मला सांगा ना, बाबासाहेब आंबेडकरांपासून तुम्ही महाराष्ट्राची परंपरा बघा, महाराष्ट्रामध्ये कोण लोक होऊन गेले. त्या दिवशी मी एक कुठचातरी चित्रपट पाहत होतो, त्या चित्रपटामध्ये मी एका कुठतरी युपी का बिहार मधल्या कुठच्यातरी ठिकाणचा, तिथे बाबासाहेबांचा पुतळा बघितल्यावरती अंगावरती शहारा आला की अरे आपला मराठी माणूस ज्यांनी आज या देशाची घटना लिहिली, एका समाजाला एक रस्ता दाखवला. आज देशभर त्यांचे ज्यावेळेला पुतळे लागतात, लोक तिथले ज्यावेळेला लोक हार घालतात, या महाराष्ट्राने विचार दिला. हा विचार घालून बसलो होतो आपण. पण आपण लढावं कसं, संस्कृती जपावी कशी, संस्कृती वाढवावी कशी. जी दिग्गज माणसं आज आपल्याकडे होऊन गेली. आज एक अजून एक दोष आपल्याकडे मोठा निर्माण झालाय, अत्यंत गलिच्छ आणि घाणेरडा. आणि आमच्या राज्यकर्त्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटतो. आणि ती गोष्ट म्हणजे जातीपातीचं राजकारण. आम्ही मराठी म्हणून एकत्र बोलतच नाही होत. आम्ही मराठा म्हणतो, आम्ही कोणी ब्राह्मण म्हणतो, आम्ही कोणी कुणबी म्हणतो, आम्ही कोणी माळी म्हणतो, आम्ही कोणी दलित म्हणतो, आम्ही कोणी या जातीचा त्या जातीचा, सगळं विभागून टाकलं. आमच्याकडे महापुरुष आम्ही विभागून टाकले. छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे मराठ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर कोणचे दलित समाजाचे, मग आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण समाजाचे, लोकमान्य टिळक ब्राह्मण समाजाचे, मग आमचे महात्माराव ज्योतिबा फुले आमचे माळी समाजाचे, हे ह्या समाजाचे, ते त्या समाजाचे. काय चाललंय काय? ज्या या सगळ्या महापुरुषांनी जी महाराष्ट्राची जडणघडण केली, त्यांना तुम्ही वाटताय का तुमच्या मतांसाठी? आणि याच गोष्टी आपल्याला महाराष्ट्राला संपवणार. आणि हे महाराष्ट्र संपावं याच्यासाठी सगळे डोमकावळे बसलेत. त्यांना मी श्राद्धाचे कावळेच म्हणतोय. हे सगळे देशभर आहेत की महाराष्ट्रावरती कब्जा कसा करता येईल, महाराष्ट्र विभागता कसा येईल जातीपातीमध्ये,
हे दुईचं राजकारण आणून महाराष्ट्र कसा वेगळा करता येईल आणि मग आपल्याला कसा हा साध्य करता येईल, ज्याच्यासाठी जे काही डोमकावळे जे टपलेले आहेत त्यांच्या ताब्यात देणार आहोत महाराष्ट्र आपण. इतकंही भान महाराष्ट्राला नाही, इतकंही भान समाजाला नाही. भाषा गमावून बसताय तुम्ही, तुमचं अस्तित्व मराठी असल्याचं तुम्ही गमावून बसताय. तुम्ही जातीमध्ये बोलताय. कुठल्या जातीतल्या माणसाने कुठल्या जातीतल्या माणसाचं भलं केलंय? हे सगळ्या गोष्टी मतांसाठी सुरू आहेत आणि मला असं वाटतं की याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं कुठचं नसेल. आणि हे गेल्या 60 वर्षामध्ये आपण काय गमावलं ना, हे गमावलं आम्ही. आमची एकी गमावली, आमचं अस्तित्व आम्ही गमावलं, आम्ही जातीपातीमध्ये वाटायला लागलो. नाही राज्य आमच्याकडे असं होतं, आमच्याकडे तसं होतं. नाही, एक मुद्दा असा की राजकारण्यांनी समजा त्यांच्या स्वार्थी राजकारणापोटी समाज जाती जातींमध्ये विभागला आणि त्याचे जे काही परिणाम आहेत ते सगळं महाराष्ट्र आणि सगळा देश भोगतोय आणि भोगेल जर ते असंच राजकारण सुरू राहिलं तर. प्रश्न मराठी माणूस आणि मराठी समाजाचा आहे, ज्याचा आपण उल्लेख करतोय की एक काळ असा होता की कुठलंही क्षेत्र असेल, कुठलाही विचार असेल, त्याच्यामध्ये मराठी माणूस हा आघाडीवर होता. देशाचं त्या क्षेत्रातलं नेतृत्व मराठी माणूस करत होता. या समाजामध्ये असं काय झालंय गेल्या 60 वर्षामध्ये की असं नेतृत्व आज निर्माण होत नाहीये? का होत नाहीये? म्हणजे डॉक्टर आंबेडकर इथून झाले, कॉम्रेड डांगे इथून झाले, सगळे विचार ह्या भूमीतून जर गेले तर अचानक असं काय झालंय की आता सगळं म्हणजे सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे पण नवा विचार देणारी कर्तबगार माणसं अचानक गायब झाल्यासारखी दिसतात. म्हणजे सायंटिस्ट आपण बघितले, शास्त्रज्ञांची लिस्ट बघितली, अपवादानं मराठी माणूस दिसतो. आपण बिझनेसमध्ये मोठ्या पदांवरच्या माणसांची लिस्ट बघितली, अपवादानं आपल्याला मराठी माणूस दिसतो. म्हणजे कोणतंही क्षेत्र आता असं नाहीये की त्याचं निर्विवादपणानं मराठी माणसाच्या हातामध्ये आहे जे त्याचं नेतृत्व करतायत. असं एक कुंठितपणा कशामुळे आलाय? मराठी माणूस हा व्यवसायामध्ये खूप पुढे आहे. उद्योगपती नसतील कदाचित, उद्योगपती मोठे आहेत. आपण काय झालंय आता, उद्योगपती म्हटल्यानंतर आपण सगळ्यांची बरोबरी अंबानींबरोबर करायला लागलो. परंतु महाराष्ट्रामध्ये उद्योगपती आहेत. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रामधल्या, तुम्ही अगदीच महाराष्ट्र फुकट गेला असं समजू नका. महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक वारसा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आजही जर तुम्ही कुठच्याही कंपनीला जर विचारलात, कुठच्याही उद्योगाला जर विचारलं की तुला जर कंपनी थाटायची तर कुठच्या राज्यात जाशील, तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये सांगतात. याच्या कारण इतका असंस्कृत झालेला महाराष्ट्र नाहीये. काही गोष्टी आपण गमावल्यात. पण त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते, ज्याचा दोष मी समाजाला देईन. आणि याचं कारण म्हणजे राजकारणामध्ये चालत असलेल्या अनेक सगळ्या गोष्टी, जी काही उलाढाल सगळ्या ज्या काही राजकारणामध्ये सुरू आहेत, काही वाटेन असंच झालंय. समाजाने ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. महाराष्ट्राने सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी वाटते की या 60व्या वर्षी काय महाराष्ट्राने करावं, महाराष्ट्राने मोठं होण्याचं पुन्हा एकदा स्वप्न पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांनी, महाराष्ट्रातल्या तरुणींनी, महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या समाज घटकांनी महाराष्ट्र माझा मोठा झाला पाहिजे, त्याच्यासाठी मला काय करता येईल हे पाहणं, सगळ्यात ते स्वप्न पाहणं महत्वाचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण मराठी माणसाने ते स्वप्न पाहणं बंद केलंय असं मला वाटतंय. आजही आपण जर समजा बघितलं तर तुम्ही देशामध्ये गाण्याचं क्षेत्र काढलं, गाण्याचं क्षेत्र काढल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला लता मंगेशकर दिसतात, तुम्हाला आशा भोसले दिसतात, भीमसेन जोशी दिसतात, किशोरीताई आमोणकर दिसतात, अशा अनेक गायक तुम्हाला दिसतात. क्रिकेट काढल्यानंतर तुम्हाला तेंडुलकर दिसतो, तुम्हाला सुनील गावस्कर दिसतात, तुम्हाला वेंगसरकर दिसतात, तुम्हाला अनेक लोक दिसतात. ती जी महाराष्ट्राची जी ताकद होती ना, ती ताकद कुठेतरी महाराष्ट्र स्वतःहून घालवतोय असं मला दिसतंय. जे तुमचं चांगलं आहे त्याच्यावरती लोक कब्जा करायला येणार आहेत, परंतु ते आपण सांभाळून बाकीच्या गोष्टींवरती कब्जा करणं गरजेचं आहे. हे आजपर्यंतचा इतिहास हा आपल्याला सांगत आला. तो इतिहास कुठेतरी आपण विसरलोय. नुसतं आपण म्हणायचं की अटकीपार झेंडे मराठ्यांनी फडकवले. महाराष्ट्रातल्या अनेक असंख्य जवळपास 80% 90% लोकांना माहित नाही ते अटक म्हणजे काय. आपल्याकडे
अटकेपार म्हणजे अटक म्हटल्यानंतर आपल्याकडे डायरेक्ट अर्थरोड जेलच दिसतो. अटक नावाचा जो किल्ला आहे तो आज पाकिस्तानात आहे. तर तिथपर्यंत मराठा साम्राज्य गेलं होतं. या देशावरती कोणाला बसवायचं हे महाराष्ट्र ठरवत होता. आज तो महाराष्ट्र गलित गात्र, आज मी सामाजिक दृष्ट्या बोलतोय, राजकीय दृष्ट्या बोलतोय, तो ताट बाणा महाराष्ट्राचा परत कमावणं गरजेचं आहे. कसा कमवायचा आणि कसा कमवायचा म्हणजे जो आहे तो काही नाही, स्वतःचा विचार करायचा. मला असं वाटतं हा लॉकडाऊन त्याच्यासाठी उपयोगी पडला असेल कदाचित. ज्याला आपण विचार मंथन म्हणतो, आपण सिंहावलोकन म्हणतो, ही गोष्ट आताच्या या दिवसांमध्ये करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने करणं गरजेचं आहे की आपण काय गमावलंय, आपण काय कमावलंय. पण राजजी, मला असं वाटतं की म्हणजे आपल्या या सगळ्या चर्चेला फक्त एक नकारात्मकच शेड नाही. खरं तर 60 वर्षामध्ये आपण अनेक गोष्टी कमावल्या. तुम्हाला कोणत्या गोष्टी अशा वाटतात की ज्या तुम्हाला खूप सुखावून जाणाऱ्या आहेत गेल्या 60 वर्षामधल्या? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, आपण 60 वर्ष अशी काढूया नको. मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे 90 आणि 90 नंतरचा महाराष्ट्र, खरं तर देश पण तसाच पाहायला पाहिजे. मला वाटतं की त्याला आपण ग्लोबलायझेशनचा त्याला संदर्भ दिला पाहिजे. पोस्ट ग्लोबलायझेशन आणि आफ्टर ग्लोबलायझेशन. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जे महाराष्ट्राने खरं तर खूप वाढवलं, मोठं केलं. महाराष्ट्र वाढला, मोठा झाला, अजूनही मोठा झाला. परंतु ते वाढवणं आहे. आज कसं आहे की बाहेर राहणारी जी लोक आहेत, सरकार बाहेरची लोक ज्या वेळेला सरकार चालवायला लागतात तिथे काहीतरी फिसकटायला लागतं प्रकरण. सरकारने ज्या गोष्टींना उत्तेजन देणं गरजेचं आहे. आत्ताही मला आत्ताची पण गोष्ट की आता हे करोनाचं सगळं सुरू आहे ना, ते पीपीई किट्स, बरोबर. आता ते पीपीई किट्स केंद्र का सांगते तुम्हाला की ते तुम्ही घ्यायचे नाहीत, आम्ही देणार म्हणून? आणि राज्यांचं जे अस्तित्व आहे ते अबाधित ठेवणं गरजेचं आहे, राहणं गरजेचं आहे. महाराष्ट्राने स्वतःची जी ओळख आहे ही विसरता कामा नये. महाराष्ट्रामध्ये आजही असंख्य चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही कुठच्याही क्षेत्रामध्ये जर गेलात त्या सगळ्या क्षेत्रामध्ये असंख्य मुलं आहेत, मुली आहेत, अनेक लोक आहेत की जे कमालीच्या ताकदीचे आहेत. त्यांना हवंय फक्त प्रोत्साहन, त्यांना हवाय फक्त पाठिंबा. आज असे अनेक तरुणी माझ्याकडे जेव्हा येतात की बाबा आम्हाला जायचंय काहीतरी कुठच्याही स्पोर्ट्समध्ये, कुठच्याही खेळामध्ये, आम्हाला परदेशी जायचंय, आम्हाला पैसे कमी मिळत आहेत, मी पैलवान आहे पण मी पैलवानीसाठी मला जेवढं खावं लागतं, काही गोष्टी कराव्या लागतात, त्याच्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून महाराष्ट्र राज्याने, महाराष्ट्रातल्या काय म्हणू आपण त्याला, सरकारांनी, महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठित लोकांनी या सगळ्या लोकांना पाठिंबा दिला पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजेत. तर ते उभं राहील. बाहेरच्या देशांमधली आपण जी लोक बोलतो की ती काय नाहीत, त्यांच्या मागे एक सिस्टीम उभी असते आणि त्याच्यातनं ते सगळी मुलं आणि मुली ते पुढे जात असतात. ते जर समजा आपण केलं आणि चांगल्या गोष्टींना जर महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लागल्या तर बाकीच्या ज्या इतर गौण गोष्टी आहेत, इतर ज्या गोष्टी आहेत, महाराष्ट्र नक्की विसरेल आणि महाराष्ट्र पुन्हा पूर्वीचं तेज महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल असं मला नक्की वाटतं. महाराष्ट्रात काहीही कमतरता नाही. मी ज्यावेळेला बघतो, मी युरोपला जातो, जेव्हा परदेशात जातो, त्यावेळेला तिकडच्या मातीमध्ये आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काही फरक नाहीये. माझ्या महाराष्ट्राच्या लोकांमध्ये काही फरक नाहीये. पूर्ण ताकदीची लोक आहेत. फक्त प्रोत्साहनाची आणि ते जे आहे ना, कुसुमाग्रजांची जी आहे ना, पाठीवरती हात ठेवा आणि फक्त लढ म्हणा, महाराष्ट्राला त्याची गरज आहे. तुमच्या मते मराठी माणसाचं बलस्थान काय आहे आणि मराठी माणसाचा विकनेस कशात आहे? खूप भावनिक आहे मराठी माणूस, तो पटकन समोरच्याचा विचार करून त्याला जे पटेल ते ऍक्सेप्ट करून टाकतो. कशातनं बघायचं तर मला कळत नाही. परंतु महाराष्ट्रामधले जे कोणी नेते आजपर्यंत झाले यांनी देशाचा विचार केला,
बाकीच्या राज्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यांचा विचार केला आणि आमच्या राज्याचा विचार न करता आम्ही देशाचा विचार करत आलो. ही चूक झाली का हे बरोबर झालं हे मला माहित नाहीये, परंतु आता वेळ आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्राचा विचार करणं. बरं, तुमच्या मते म्हणजे आज जे आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मराठी मुलं काम करतायत, कोण हिरो आहेत, कुणाकडे तरुणांनी अगदी आवर्जून बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुमचे आत्ताच्या काळातले मराठी हिरो कोण आहेत? महाराष्ट्रातला तरुण, महाराष्ट्रातले तरुणी वेगवेगळ्या त्यांच्या आयडॉल्सकडे आणि त्यांच्या लोकांकडे बघतायत की त्याच्याकडे बघून मला आता पुढे जायचंय असं जे त्यांना वाटतंय. असे अनेक लोक जात आहेत. काही मी त्यांना सांगायची आवश्यकता नाहीये. फक्त मला तुमचंच वाक्य आहे ना, मला असं वाटतं काय ते, उघडा डोळे नीट बघा नीट, उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट. ही गोष्ट आता महाराष्ट्राने करणं गरजेचं आहे. बरं, आता शेवटचे दोन प्रश्न थोडेसे राजकीय अंगाचे. एक तर महाराष्ट्रामध्ये काय म्हणजे खरं तर देशामध्येच कोरोनाचे संकट आहे आणि अशा वेळेला उद्धव ठाकरे राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळतायत. तुम्ही जी परिस्थिती आता ते हाताळतायत त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? आणि दुसरं त्यांचं विधान परिषदेमध्ये जाण्याच्या बाबतीत राज्यपालांनी जी भूमिका मधल्या काळामध्ये घेतली ज्याच्याबद्दल टीका झाली, आता त्याच्यात थोडासा बदल झालेला दिसतोय. तर एकूण त्या भूमिकेकडे तुम्ही कसे बघता या दोन्ही प्रश्नांबद्दल? काही गोष्टी मी सुरुवातीला त्यांना सुचवल्या. आता मी पहिला आता करोनावरती येतो आणि त्यांच्या एकूण आता या सगळ्याच्या काही गोष्टी मी सुरुवातीला सुचवल्या, त्या सुरुवातीला नाही झाल्या. नंतर काही गोष्टी त्यांनी करायला घेतल्या. थोडासा उशीर झाला होता म्हणा किंवा काही झाला होता म्हणा, परंतु एक गोष्ट मी बघतोय, म्हणजे मी केंद्रामध्ये मग ते नरेंद्र मोदी असतील किंवा आज राज्यामध्ये उद्धव असतील किंवा इतर राज्यांमधले जे मुख्यमंत्री असेल, अशी परिस्थितीच मुळात कोणासमोर आली नव्हती. त्याच्यामुळे माहितीच नव्हतं की हे सुरुवातीला हाताळायचं कसं. त्याच्यामुळे काही गोष्टी ह्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण पकडूया की त्याच्याकडे आपण जरा लक्ष नको देऊया. पण आता ज्या काही पुढे गोष्टी व्हायला पाहिजेत त्याच्यामध्ये आपण ब्युरोक्रेसीच्या अंडर किती जातो आहोत याला पण थोडासा विचार करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. की एक अधिकारी एक गोष्ट सांगतोय, दुसरा अधिकारी एक गोष्ट सांगतोय, तिसरा अधिकारी एक गोष्ट सांगतोय. आता मी काही मंत्र्यांशी ज्याला बोललो त्याला मंत्री म्हणतात की नाही तुम्ही जरा उद्धव ठाकरेंशी बोला किंवा तुम्ही चीफ सेक्रेटरींशी बोला किंवा तुम्ही यांच्याशी. हे काही बरोबर चाललंय असं मला दिसत नाहीये. त्याच्यामध्ये कुठे एक प्रकारचा काही म्हणू त्याला आपण सगळे बसून काहीतरी निर्णय होत आहेत आणि मग ते लोकांसमोर येत आहेत असं चित्र मला तरी आता दिसत नाहीये. भासवलं कितीही तरी भासवलं तरी ते चित्र मला आता काही दिसत नाहीये. आणि जी लोक काही गोष्टी सांगतायत, ज्या गोष्टी पटापटा व्हायला पाहिजेत किंवा काही गोष्टींमध्ये आता जसं दुकानं उघडी ठेवतायत का लोक, ते रमजानच्या आज चालू आहे, तर रमजानसाठी म्हणून तिकडे सगळे ते रस्ते भरले आहेत. असं कसं करून चालेल? त्यांच्या सणासाठी म्हणून तुम्ही तिकडे कुठेही रस्ते आपले भरून टाकणार, ते कसेही रस्त्यावरती येणार आणि आपली लोक रस्त्यावरती आल्यानंतर त्यांना बांबू खायला लागणार. हे काही बरोबर नाही. ज्या वेळेला अशा प्रकारचं संकट येतं त्यावेळेला कुठचाही धर्म असता कामा नये, त्याला सगळ्यांना समान वागणूक असली पाहिजे. आपण आमचे धर्म नाही का आपल्या घरामध्ये साजरे केले. परवा दिवशी आंबेडकर जयंती होती, सर्व माझ्या दलित बांधवांनी सगळ्यांनीच घरामध्ये साजरी झाली. सगळेजण सगळ्या गोष्टी घरामध्ये साजऱ्या करतायत. मग ह्या अशा गोष्टी का होत आहेत? आणि हे करत असताना कुठेतरी तुम्हाला कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी काय तुम्हाला ब्युरोक्रेसी काहीतरी स्पून फिडिंग करणारे अशातला भाग नसतो, करणार पण नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कोणकोणत्या गोष्टी घडतायत याचा नीट एक अंदाज घेणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे लोकांना सांगणं गरजेचं आहे. आज इथे तुम्ही 2 तास दुकानं कसली उघडी ठेवताय? दुकानं ठेवा ना दिवसभर उघड. ज्या लोकांना जेव्हा जायचे त्याला जातील, रांगेमध्ये उभे राहतील, अंतर ठेवून उभे राहतील. तुम्ही 2 तासच उघड ठेवल्यानंतर मग तिकडे जेव्हा झुंबड झाली की तुम्ही म्हणणार नाही कोणी इथे नियमांचं पालन करत नाहीये, मग आता आम्ही दुकानं बंद करतो. हा कुठचा थिल्लरपणा? अशा गोष्टी थोडी होतात. सो ते सुरुवातीला काही गोष्टी वाटल्या बऱ्या, परंतु आता काही गोष्टींचे ठाम निर्णय जर घेतले गेले नाहीत तर ते बरोबर होणार नाही. आणि आता लॉकडाऊनचा सगळ्यात मोठं संकट जे आहे
हे लॉकडाऊन तुम्ही कधी काढणार आहात, कसं काढणार आहात, हे तुम्ही लोकांसमोर येऊन सांगणं आता आवश्यक आहे. जसं एके दिवशी तुम्ही अचानक येता आणि सांगता की उद्यापासून बंद. बंद म्हणजे काय? तुम्ही त्याला 4-6 दिवस देणं गरजेचं होतं. लोकांना कळणं गरजेचं होतं. मग ही सगळी गोष्ट करत असताना आता तुम्ही लॉकडाऊन काढणार कसा, कसे जायचंय पुढे, काय होणार आहे पुढे, या गोष्टी मला असं वाटतं सरकारने येऊन सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला काय मुख्यमंत्र्यांचं येणं गरजेचं आहे अशा दबाव नाही. इतर मंत्री आहेत त्यांनी पण येऊन सांगावं कशा प्रकारे पुढे जाणार आहोत. आज आर्थिक स्थिती महाराष्ट्राची कशी आहे. महाराष्ट्रातल्या आज तुम्ही आज सगळेजण आपले डॉक्टरांचे आभार मानतायत, महानगरपालिकेच्या लोकांचे आभार मानतायत, त्याच्यानंतर पोलिसांचे आभार मानतायत, ह्यांचे आभार मानतायत. त्यांचे आभार तर मानलेच पाहिजेत, पण ते एरवीही काम करत असतात. आज तुमच्यावरती हे संकट आलं म्हणून तुम्ही त्यांचे आभार मानतात. एरवी ज्यावेळेला डॉक्टर काम करत असतात, एरवी ज्यावेळेला पोलीस काम करत असतात, तुमच्या सणासुदीला ज्यावेळेला ते सगळ्यात स्वतःचे सण बाजूला सारून ज्यावेळेला तिकडे काम करत असतात, उभे असतात, कोणी आभार मानायला जात नाही त्या पोलिसांचे, कोणी आभार मानायला जात नाही त्या डॉक्टरांचे. आज पण सायन हॉस्पिटलमध्ये आज 2-3 घटना अशा घडल्या की तिकडे डॉक्टरांवरती हात उगारले गेले, त्यांना मारले गेले. हा काय प्रकार आहे? आणि ते पेवत फुटले सगळीकडे. ह्याचे आभार माना, त्याचे आभार माना, त्याचे आभार माना. एरवी नाही दिसत. तुमच्या गळ्याशी आलं म्हणून तुम्ही आभार मानताय. आणि दुसरा काय विषय होता तुमचा? नाही, दुसरा जो राज्यपालांचा होता, पण त्याच्याबद्दल आताच निर्णय आला की निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या त्या 9 जागांची परवानगी दिली. त्यामुळे आता तो प्रश्न मिटला. पण एकूण या सगळ्या काळामध्ये राज्यपालांचं जे वर्तन होतं, ज्याच्याबद्दल टीका होत होती, अशा गोष्टी करायला नव्हत्या पाहिजे. एक तर सगळा समाज, नुसता राज्याचा नाही, देशाचा समाज, जगाचा समाज, आपण राज्याबद्दल बोलू, पण राज्यामध्ये प्रत्येकाला एक टेन्शन आहे, बाबा माझी नोकरी राहणार की जाणार, माझ्या परीक्षांचं काय होणार, माझं ऍडमिशनचं काय होणार, माझ्या व्यवसायाचं काय होणार, छोटे माझा उद्योग राहणार की नाही राहणार, सरकारने सांगितलं तुम्ही पगार. असे असंख्य विषय आज त्यांनी लोकांना भेडसावतायत, त्यांनी भांबावलेले आहेत. लोक समजत नाहीये. अशात राजकारण कसलं करताय तुम्ही? राज्यपालांना ह्या गोष्टींची समज पाहिजे. राज्यपालांच्या आडून जर समजा कोणी राजकारण करत असतील तर त्यांना या गोष्टींची समज पाहिजे की आता आपण कशातनं जातो आहोत आणि आपण कसलं राजकारण करतो. हे एकदा सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर झाल्यानंतर तुम्ही तुमचे पाय ओढायला तुम्ही मोकळे आहात ना, तुमच्या झिंज्या उपटायला तुम्ही मोकळे आहात. ही काय वेळ आहे का? लोक कशातनं चालली आहेत, त्यांच्यावरती काय प्रकारचा ताण असेल, कौटुंबिक ताण असेल, नोकरीचा, इतर सगळ्याच गोष्टींचे जे ताण असेल, त्याच्यामध्ये कसलं हे राजकारण करत बसलाय तुम्ही? घाण आहे सगळं, घाण. असो, आपण घाणीला बाजूला सारू आणि शेवटचा प्रश्न की तुम्ही आता या हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिनाच्या बद्दल शेवटचं काय सांगाल महाराष्ट्राला? महाराष्ट्रातला मी माझ्या सगळ्यांना सांगेन की पूर्वीचं तेज महाराष्ट्राचं पुन्हा येऊ. महाराष्ट्रामधल्या विचारवंतांनी महाराष्ट्राचा समाज घडवण्यासाठी पुढे यावं. महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी सगळ्यांनी अथक प्रयत्न करणं गरजेचं आहे. जे गतवैभव जे महाराष्ट्राला जे होतं ते पुन्हा प्राप्त करून देणं महाराष्ट्राला हेच सगळ्यांचं काम आहे. मग ते नाट्य क्षेत्र असो, ते साहित्य क्षेत्र असो, ते चित्रपट श्रेष्ठ क्षेत्र असो, ते खेळांचं क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, इथं सगळे जी काही क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आजपर्यंत वरती होता त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये सगळ्यांनी जे बुजुर्ग आहेत किंवा इतर जे विचारवंत आहेत त्यांनी त्याच्यासाठी म्हणून अथक प्रयत्न करणं गरजेचं आहे. बाकीच्यांनी परिश्रम करणं गरजेचं आहे. बाकी सगळे लोक आहेतच. महाराष्ट्र मोठा हो आणि महाराष्ट्राने या पुन्हा देशाला दिशा देण्याचं काम करावं आणि हे सगळ्यांनी पाहावं, एवढीच फक्त आजच्या 60व्या वर्षी मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो किंवा इच्छा व्यक्त करू इच्छितो. धन्यवाद राजजी. प्रार्थना करूया की सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करण्यासाठी त्यांच्या क्षमता तशा वाढवत, त्यांना ते बळ मिळो, त्यांच्या प्रतिभेला बहर येऊ. आणि तुम्ही या निमित्तानं आज ही मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप आभार.
थँक्यू.